नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासाठी एक कांद्यावर उत्तम अशी एक फवारणी, स्वस्त आणि मस्त अशी एक फवारणी घेऊन येत आहे. तर फवारणीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचं प्रोफेक्ट सुपर. तर प्रोफेक्ट सुपर काय काम करते, तर तुमच्या ज्या कांद्याच्या पातीमध्ये भरपूर प्रमाणात आता ढगाळ वातावरण फ्रीज झालं, फ्रीजचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला प्रोफेक्ट सुपर वापरायचं आहे 25 ते 30 ml पंप. त्यानंतर तुम्हाला घ्यायचंय एक बुरशीनाशक. त्यामध्ये सोफिया हे उत्तम असं बुरशीनाशक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हेक्सागोनल 4% प्लस कार्बन डायऑक्साइड 16% उत्तम असं SC फॉर्म्युलेशन मधलं बुरशीनाशक आहे. स्वस्त आणि मस्त असं मला बुरशीनाशक आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड. ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड WSL फॉर्म मध्ये आहे. याचा वापर तुम्हाला करायचा आहे 25 ते 30 ml पंपाने. तर याचा फायदा काय, तर याचा फायदा असा, तुमचे जे रस्ते किडी त्यामुळे तुमचे पात आकसल्यावानी झालेली आहे. जी आकसलेली पात कडक तसेच साफ करण्यासाठी, म्हणजे तुमच्या पातीमध्ये पुन्हा रस्ते किडीचा अटॅक होऊ नये यासाठी पाता पूर्णपणे कडक होण्यासाठी याचा वापर होणार आहे. तसेच याने तुमचं प्रकाश संश्लेषण वाढणार आहे, पातींचा फुटवा वाढणार आहे, तुमचा तो थ्रिप्सने तुमच्या पातीमध्ये जो रस शोषलाय, तुमच्या पिकाला विकनेस आलाय, तो भरून काढण्यासाठी ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड अत्यंत उपयोगी असं आहे. आणि त्यानंतर अजून एक फायदा याचा असा आहे की हे पाता कडक करतच, पण पातांची जाडी तसेच मान चांगली बनण्यासाठी उत्तम काम करतं. त्यानंतर तुमच्या याने पातीमध्ये तुमच्या पातीचा आकार तसेच पाती या तलवाराच्या पातासारख्या पाती तयार होतात. आणि याच्या वापरामुळे तुम्हाला अजून एक फायदा असा होणार आहे की तुमचा जो रस्सीसूत किडी आहे, त्या रस्सीसूत किडीला तुमची जी पात आहे त्या पात अशी रट होणार आहे. त्याने त्यांची जी सोंड आहे ती सोंड त्या पातीमधून रस शोषून करणार नाही. याचा तुमच्या पातीवर असा सिलिकॉनचा एक लेअर तयार करतो. त्या लेअरमुळे तुमचं उन्हापासून अति टेम्परेचर पासून देखील संरक्षण होण्यासाठी सिलिकॉन काम करतं. याचा तुम्ही आवश्यक वापर करा. त्यानंतर तुम्हाला वापरायचे बॅलन्स स्प्रेडर. या बॅलन्स स्प्रेडर तुम्हाला 5 ml 6 लिटरच्या पंपाला वापरायचे. याचा फायदा काय, तर तुमचे औषध पूर्ण पानापर्यंत पसरवण्याचे हे काम करतं. तसंच याने तुमच्या औषधाची देखील बचत होते. आणि तुमचा जरी एक थेंब जरी त्या पानावर पडला, एक तुषार जरी त्या पानावर पडला, तरी तो स्प्रेड करत करत त्या पूर्ण पानापर्यंत औषध पसरवण्याचे काम करतं. आणि तुमचं कुठं फवारणी किंवा तुम्हाला जरी औषध कमी उडलं एखाद्या पाना